आपण वर्षभर तयारी तर केलेली असते, पण बऱ्याचदा ज्यावेळेला आपण एक्झामला जातो, परीक्षा द्यायला जातो, त्यावेळेला बरेचसे प्रश्न आपल्याला असे दिसतात जे आपल्याला गोंधळात टाकतात. आणि जसं मी यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं की सिली मिस्टेक्स होण्याचं सगळ्यात प्रमुख कारण जे असतं ते म्हणजे हेच प्रश्न जे आपलं टेम्परामेंट तिथे हलवतात, जे आपल्याला डिस्टर्ब करतात, जे प्रश्न आपल्याला भीती दाखवतात आणि त्यांच्यामुळे मग पुढच्या प्रश्नांची ज्यांची उत्तर आपल्याला येत असतात, ज्यांचा अभ्यास आपण केलेला असतो, त्या प्रश्नांची उत्तर आपली चुकत जातात आणि आपला स्कोअर कमी येतो. तर इतिहास या विषयाबद्दल आज आपण बोलणार आहोत, जिथे काही प्रश्न जे आयोग अशा पद्धतीने सेट करतं की जिथे मुलांचा गोंधळ उडतो आणि अर्थातच त्या प्रश्नांमुळे मुलांना पेपर अवघड वाटायला लागतो. अशा प्रश्नांची उत्तरं जरी माहिती नसली तरीसुद्धा त्याचं उत्तर कसं काढायचं याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी. तर हे जे सेशन आहे याच्यामध्ये मी तुमच्यासोबत काही क्वेश्चन्स शेअर करणार आहे जे आयोगाने विचारलेले आहेत 2018, 19, 20, 21, 22, 23च्या दरम्यान. आणि त्या दरम्यान विचारलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की जर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती नसेल तरीसुद्धा आपण कशा पद्धतीने गेस करू शकतो किंवा कुठलं लॉजिक आहे ज्याच्यावरून उत्तर येऊ शकतं. आता जेव्हा मी हे तुम्हाला सांगेन, तुमच्यापैकी काही जणांना असं वाटेल की मॅडम हे सगळं बरोबर आहे, पण एक्झाममध्ये असताना हे सगळं नाही सुचत, तिथे नाही आठवत की अरे आपण असं लॉजिक लावायला पाहिजे, तसं लॉजिक लावायला पाहिजे. ते न सुचण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं की आपण त्या लॉजिकनी किंवा त्या पद्धतीने आधी कधीच विचार केलेला नसतो किंवा त्या प्रकारची प्रॅक्टिस आपण केलेली नसते. आणि जर तुमची प्रॅक्टिसच नसेल तर मग तुम्हाला ऑन दी स्पॉट एक्झामच्या दिवशी त्या पद्धतीने उत्तरांचं लॉजिक कसं काय लावता येईल? नाही लावता येणार. आणि म्हणून त्या गोष्टीची प्रॅक्टिस तुम्ही आधीपासून करणं गरजेचं असतं आणि म्हणूनच आजचं हे सेशन आहे. सो आज मी काही क्वेश्चन्स तुमच्यासोबत शेअर करेन, जे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर कसे येतात हे ऐकल्यानंतर तुम्हालाही इतिहासमधले जे पॉईंट तुम्हाला अवघड वाटतात ते थोडेसे इझी वाटायला लागतील, किंवा आपण असं म्हणूयात की प्रश्नांचं उत्तर गेस करण्याची जी काही मेथड असते किंवा जे स्किल असतं ते तुमचं डेव्हलप होईल. ठीक आहे, तर माहीत नसणाऱ्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची. आता इथे सगळ्यात पहिला प्रश्न आहे, 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती? जेव्हा इतिहासचा अभ्यास करताय, 1857चा उठाव, काहीही झालं तरीसुद्धा हा टॉपिक बिलकुल स्किप करायचा नाही. एखाद्या वर्षी या टॉपिकवरती प्रश्न आलेला नाही आहे म्हणून हा माझ्यासाठी इम्पॉर्टंटच नाही आहे, हा भ्रम डोक्यातून काढून टाका. कारण 2023ला आपल्याला माहिती की प्रश्नांची संख्या फक्त 10 झालेली आहे. इतिहासचे जे 15 प्रश्न यायचे, 2023ला केवळ 10 प्रश्न आले, पण तरीसुद्धा या 10 पैकी 2 प्रश्न जे आहे त्याचा रेफरन्स तुम्हाला 1857च्या उठावामध्ये सापडतो. त्यामुळे या टॉपिकला स्किप करण्याची चूक बिलकुल करू नका. आता ज्यावेळेला आपण या टॉपिकचा अभ्यास केलेला असतो, अगदी वरवर जरी तुम्ही वाचलेलं असेल तरी तुम्हाला माहिती की 1857चा उठाव हा टॉपिक अभ्यासताना ज्या बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात त्या म्हणजे उठावाची कारणं आहेत की उठाव होण्यापाठीमागे कुठली सामाजिक कारणं होती, धार्मिक कारणं काय होती, राजकीय कारणं काय आहेत किंवा तात्कालिक कारण काय होतं, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या असतात. त्याचबरोबर आर्थिक कारणं. पण याशिवाय जो महत्त्वाचा पॉईंट आपण जो नेहमी अभ्यासलेला असतो तो म्हणजे उठावाचं केंद्र कोणतं होतं, त्या ठिकाणचं नेतृत्व कोणी केलेलं होतं आणि त्या ठिकाणी असणारा ब्रिटिश अधिकारी कोण होता. सो याच्यामध्ये तुम्हाला ऑब्वियसली अधिकाऱ्यांची नावं एकदा तरी तुमच्या नजरेखालून गेलेली असतात आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला नील, हॅवलॉक, रोज, कॅम्पबेल, कॉलिन कॅम्पबेल असेल, ही जी नावं आहेत ना ती पटपट तुमच्या नजरेसमोरून जातात, किंवा लॉरेन्स असेल. आणि त्यामुळे ही 3 ऑप्शनमध्ये दिलेली नावं तर आहेत, हे तुम्ही पाहता क्षणी ओळखू शकता. राईट. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही तर सांगताय माहीत नसणाऱ्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची. या प्रश्नाचं एक्झॅक्ट आन्सर तुम्हाला माहिती नसेल, विल्यम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क आहे की नाही आहे. राईट. पण एवढं तर माहिती आहे ना की नील हॅवलॉक कंपल्सरी आहे, म्हणजे आहेच, ऑट्रम आहे, लॉरेन्स आहे, कॅम्पबेल आहे, ह्युरोज आहे. तर मग हे 3 ऑप्शन असणारा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. आणि असा फक्त एकच पर्याय आहे, अ, ब आणि क. जर समजा वरीलपैकी सर्व असं जर दिलेलं असतं तर तुमचं कन्फ्युजन होणं
एक ठीक होतं, बट ॲटलिस्ट हे 3 तुम्हाला कन्फर्म माहिती आहेत, त्याच्यावरून तुमचं उत्तर येतं. आता हे मी अगदी साध्या प्रश्नाबद्दल बोलले. एक प्रश्न आलेला होता 2021ला, जो आय थिंक मी इथे घेतलेला नाही आहे, बट मी तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल सांगते. 2021मध्ये एक प्रश्न विचारलेला होता नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल. ठीक आहे, आणि पुढे म्हणजे त्या प्रश्नामध्ये विचारलेलं नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. 4 ऑप्शन याच्यामध्ये दिलेले होते. पहिला होता समाचार चंद्रिका, मी फक्त समाचार लिहिते, समाचार चंद्रिका. त्यानंतर होतं दीनबंधू, दीनबंधू ॲक्च्युली तिसरा ऑप्शन होता. त्यानंतर प्रभाकर आणि ज्ञानप्रकाश. आता काही स्टुडंटसाठी वृत्तपत्रे हा टॉपिक फार किचकट वाटतो, अभ्यासणं म्हणजे नको असा वाटतो. पण त्याच पेपरमध्ये पुढे जाऊन एक प्रश्न आलेला होता जोड्या लावाला, आणि जोड्या लावामध्ये जो प्रश्न आलेला होता त्याच्यामध्ये चार जे व्यक्ती होते, मी तुम्हाला व्यक्ती पण सांगते, त्याच्यामध्ये दिलेले होते नारायण मेघाजी लोखंडे, त्यानंतर होते महात्मा गांधी, त्यानंतर होते BP वाडिया, आणि त्यानंतर होते लाला लजपत राय. हे 3 व्यक्ती प्लस नारायण मेघाजी लोखंडे होते. आणि जे ऑप्शन म्हणजे जो स्तंभ ब असतो त्याच्यामध्ये जे दिलेलं होतं त्याच्यामध्ये एकतर आयटक होतं, त्यानंतर अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन होतं, मद्रास लेबर युनियन होती, आणि चौथा जो पर्याय होता, चौथी जी जोडी होती ते होतं दीनबंधू या वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले. आता ज्यावेळेला हे 2 प्रश्न एकाच पेपरमध्ये आले, ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा हा प्रश्न वाचलात नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दलचा, आन्सर कदाचित नाही माहिती कारण तुम्ही ते वाचलेलं नसेल, बट तो प्रश्न जर सोडवण्याची तुम्ही घाई नसती केली आणि पुढे जाऊन जर तुम्ही जोड्या लावायला आला असतात तर तुम्हाला सेकंदात क्लिक झालं असतं की अरे याचं उत्तर तर दीनबंधू यायला पाहिजे, आणि तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला असतात. फक्त त्याच प्रश्नाचं नाही तर नारायण मेघाजी लोखंडे आणि दीनबंधू याची जोडी लागणारे 2 ऑप्शन होते, सो तिथे सुद्धा तुम्ही एलिमिनेट करून जोड्या लावाचा प्रश्न सुद्धा सोडवू शकला असतात. म्हणजे तुम्ही केवळ एकाच पेपरमध्ये दिलेल्या 2 प्रश्नांमधून जरी त्याचं उत्तर माहिती नसेल तरी सुद्धा 2 मार्क्स इझिली घेऊ शकला असतात. ठीक आहे, आता हे झालं 1 लाइनर क्वेश्चन्स असतील किंवा जे अगदीच फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतील त्याच्याबद्दल. ॲक्च्युली हा व्हिडिओ जो बनवायचा होता तो त्या लोकांसाठी किंवा त्या टॉपिकशी संबंधित, त्या प्रश्नांशी संबंधित होता की जे प्रश्न मुलांना खूप बुचकळ्यात टाकतात, ज्यांची प्रॅक्टिस नाही आहे आणि इव्हन जे नवीन आहेत, ज्यांना एक्सपिरियन्स नाही आहे पेपर सोडवण्याचा, त्यांना तर फार कन्फ्यूज करणारे प्रश्न आहेत. ते म्हणजे अशा पद्धतीने 4 ऑप्शन दिलेले असतात किंवा 4 विधानं दिलेली असतात, आणि नंतर खाली तुम्हाला 4 व्यक्ती दिलेल्या असतात ज्यांच्याबद्दल विचारलेलं असतं तुम्हाला की वरीलपैकी विधान कुठल्या व्यक्तीचे, वरीलपैकी मत कोणत्या व्यक्तीचं आहे, किंवा एखादं कार्य दिलेलं असतं कुठल्या तरी क्षेत्रातलं आणि विचारलेलं असतं की हे कार्य कुठल्या व्यक्तीने केलेलं आहे. आता या ऑप्शनमध्ये ज्या 4 व्यक्ती दिलेल्या असतात ना, A, B, C आणि D, या सेमच असतात, म्हणजे 4च लोक असतात, फक्त तेच शफल करून दिलेले असतात 1, 2, 3, 4 या पर्यायांमध्ये. मग जेव्हा असा प्रश्न येतो त्यावेळेला मुलांना असं वाटतं की मला तर माहितीच नाही की हे विधान कोणाचं आहे, आणि मग उत्तर कसं द्यायचं, कन्फ्युजन होण्याचे दाट चान्सेस असतात. 2022पर्यंत हे प्रश्न आलेत, 2023ला आलेलं नाही आहे, पण याचा अर्थ असा नाही की 2024ला 25ला येणारच नाही. पुन्हा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. मग करायचं काय? आता हे जे आयोगाने आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत ते आपण घेऊया आणि त्याच्या अनुषंगाने आपण समजून घेऊयात की या प्रश्नांचं उत्तर जेव्हा आपल्याला माहिती नसतं की हे मत कुठल्या व्यक्तीचं आहे तरी सुद्धा आपण उत्तर कसं देऊ शकतो. आता हा जर प्रश्न आपण पाहिला तर इथे तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान, प्रश्न असा आहे की सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने कोणाची आहेत. विधानं विचारलेत, नेहमीच मुलांना गोंधळात टाकणारा प्रश्न असतो हा. पहिलं विधान आहे, हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्र आहेत. हिंदू मुस्लिम वेगळी राष्ट्र आहेत किंवा विरोधी आहेत असं म्हटलेलं आहे. दुसरा आहे, फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूपासून अलग केले पाहिजे. आता इथे फोडा आणि झोडा ही रणनीती आहे. तिसरं विधान आहे, महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरिता नाही, परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे. थोडक्यात गांधीजींच्या विरुद्ध आणि गांधीजींच्या सविनय कायदेभंग चळवळीच्या विरोधी असणारं हे विधान आहे. आणि चौथं विधान आहे, भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे.
चारही विधानं वाचल्यानंतर किमान इतकं लॉजिक तरी आपल्याला समजतं की याच्यातलं चौथं जे विधान आहे ते एखाद्या राष्ट्रवादी किंवा राष्ट्राला सर्व काही मानणाऱ्या आणि देशप्रेम असणाऱ्या व्यक्तीचं हे विधान आहे. बाकीची 3 विधानं जी आहेत ती थोडीशी आपल्याला भारताविरोधी भूमिका घेताना दिसतात. त्याच्यातही दुसरं विधान जे आहे ते फोडा आणि झोडा. फोडा आणि झोडा ही राजनीती कोणाची होती? ब्रिटिशांची होती. म्हणजे असं विधान एखादा ब्रिटिश अधिकारी किंवा एखादा फॉरेनर जो त्यावेळेला आहे असाच कोणीतरी करू शकतो, इतकं आपल्याला लॉजिक लागतं. आता आपण जर ऑप्शनकडे आलो, ज्या व्यक्तींच्या नावाकडे आलो, तर व्यक्ती कोण आहेत? प्राचार्य बेग, सर सय्यद अहमद खान, विनायक दामोदर सावरकर, मोहम्मद अली जिना. या चारही व्यक्तींची नावं वाचल्यानंतर किमान इतकं तरी तुम्हाला समजतं की भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे. हे विधान कोणाचं असू शकतं? प्राचार्य बेग पॉसिबल नाही, सर सय्यद अहमद नाही, मोहम्मद अली जिना नाही, हे सावरकरांचंच विधान असायला पाहिजे. आणि म्हणून मग तुम्हाला असं शोधायचं आहे की डीच्या समोर तुम्हाला सावरकर असणारा ऑप्शन शोधायचा आहे. डीच्या समोर सावरकर असणारा ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे आणि डीला सावरकर असणारा ऑप्शन एकच आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 2. आलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पण जर समजा मुलांनी हा प्रश्न वाचला आणि हे असं होतं नवीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत, तर नेहमी होतं की प्रश्न वाचला, विधानं दिले, तरी 4 विधानं अशी दिली आहेत, नाही चुकते, आता येत नाही मला, हे माहितीच नाही मला हे कोणी म्हटलेलं आहे, चला स्किप करूयात किंवा मग ढगात गोळी मारूयात. अरे ढगात गोळ्या मारा, पण तिथे सुद्धा अंदाज घ्या ना की कुठल्या ढगात पाणी असू शकतं. काळे ढग, पांढरे ढग, एवढं तर तुम्हाला माहिती आहे ना, की म्हणजे एखादा माणूस जो बिलकुल शाळा शिकलेला नाही आहे तो सुद्धा अनुभवावरून सांगू शकतो ढगाळ वातावरण झाल्यानंतर की हे पाऊस देणारे ढग आहेत की बिना पावसाचे ढग आहेत. सो गोळी मारताना सुद्धा थोडी काळजीपूर्वक मारा, ठीक आहे. मग आता इथे चला विनायक दामोदर सावरकर, हेही नाही गेस करता आलं, इतकं तरी करता येईल ना. फोडा आणि झोडा ही राजनीती आहे, ब्रिटिशांची आहे. म्हणजे हे वाक्य एखाद्या फॉरेनर किंवा ब्रिटिश व्यक्तीने बोललेलं असेल. प्राचार्य बेग हे नाव तुम्हाला दिसतंय 2 नंबरला, दुसरीकडे कुठेच ते नाव नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुमचं येईल. मी मान्य करते की तुमचं सर सय्यद अहमद आणि मोहम्मद अली जिना या दोघांच्या वाक्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, पण किमान प्राचार्य बेग आणि विदा सावरकर यांच्यावरून तरी तुमचं उत्तर निघतं. सो हे बरेच विद्यार्थी असं म्हणतात की मॅम इथं पॉसिबल आहे, तिथे नाही समजत. ते न समजण्याचं रिझन हे असतं की आधी आपण प्रॅक्टिस केलेली नसते किंवा आधी कधीच त्या पद्धतीने विचार केलेला नसतो. जर तुम्ही आधी या पद्धतीने विचार केलेला असेल तर तुम्हाला एक्झाममध्ये या पद्धतीने विचार करायला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि एक्झाममध्ये ॲटोमॅटिकली त्या गोष्टी तुम्हाला समजतात, पण आधी तुमची प्रॅक्टिस असायला हवी. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. याच टाईपचा क्वेश्चन आहे. वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणाम या संबंधित खालील विचार किंवा विधान कोणी मांडले? अगेन विधाने आणि व्यक्ती दिल्यात. 4 विचार दिलेत किंवा विधाने दिलेत आणि 4 व्यक्ती दिल्यात. व्यक्ती आहेत रमेशचंद्र दत्त, न्यायमूर्ती नानडे, सर जॉर्ज ऑक्झेंडन आणि लोकहितवादी गोपाळहरी देशमुख. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे पण 3 भारतीय व्यक्ती आहेत. एक व्यक्ती आहे जी फॉरेनर आहे किंवा आपण म्हणूयात ब्रिटिश आहे, आणि याच्यामध्ये पण रानडे असतील, रमेशचंद्र दत्त असतील किंवा लोकहितवादी असतील. हे तिघेही आर्थिक विचारवंतांमध्ये येतात. आर्थिक विचारवंत हा पॉईंट महत्त्वाचा आहे. दादाभाई नौरोजी असतील, आर सी दत्त असतील, बाकीचे पण लोक आहेत जे तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. त्यांनी ब्रिटिशांनी जे काही भारतीय संपत्तीचं अपहरण केलं त्याच्याबद्दल त्यांची जी मतं आहेत ती तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित असतं. मग आता इथे 4 विधानं दिलेत. एक तर दिले हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. दुसरं आहे आर्थिक निस्सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवले आहे. तिसरं आहे भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे. आणि चौथा आहे हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पहिली 3 जी विधानं आहेत या 3ही विधानामध्ये आपल्याला इतकं समजतं की ही 3 जी विधानं आहेत याच्यामध्ये भारतीय संपत्ती इंग्लंडकडे कशा पद्धतीने गेली किंवा इंग्रजांनी भारतीयांची आर्थिक लूट कशा पद्धतीने केली याच्याबद्दलची 3 विधानं आहेत. पण चौथं विधान असं सांगतं की आपल्या व्यापाराची जर व्यवस्था लावायची तर आपल्याला हाती तलवार घ्यावी लागणार आहे. म्हणजे चौथं विधान हे भारताची आणखी लूट कशी करता येईल याच्याबद्दलचं आहे. पहिल्या 3 विधानांमध्ये 100% कन्फ्युजन आहे. मला नाही माहिती की हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली हे कोणाचं विधान आहे. समजा तुमचा अभ्यास नाही आहे तितका, तसं तर तुम्हाला ते माहितीच असेल की लोकहितवादींचं, पण गृहीत धरून झाला की नाही माहिती. मग अशा वेळेला काय करायचं, हे कन्फर्म माहिती आहे की हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे. हे कोणीतरी असा व्यक्ती म्हणेल जो ब्रिटिशांचा फायदा पाहतोय.
भारताच्या संपत्तीची लूट करण्याचा विचार करतोय, अशी व्यक्ती कोण असेल? सर जॉर्ज ऑक्झेंडर. सो 4ला म्हणजे डीला सर ऑक्झेंडर असणारा ऑप्शन एकच आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. मग आपण ज्यावेळेला लोकहितवादींबद्दल बोलतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे लक्ष्मीज्ञान हा त्यांचा ग्रंथ आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. रानडे असतील त्यांनी जे भाषणं केलेली आहेत अंदाजपत्रकावरती वगैरे, तर उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना ओळखलं जायचं. तर या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही PYQ अनालिसिस करता त्यावेळेला आता प्रॉपरली करा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आत्तापर्यंत जेवढे प्रश्न मी सांगितले उत्तर माहिती नसताना कसं द्यायचं तेच आपण पाहतोय. त्यानंतर पुढचा एक प्रश्न याच पद्धतीने आहे, खालील विवरणावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले ते ओळखा. आता इथे 4 विधानं दिली आहेत. अगेन स्त्री मुक्तीसाठी जे कार्य केलेलं आहे त्याच्या संदर्भातली विधान आहेत. पहिलं विधान आहे, शारदा या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला. दुसरा आहे, हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली. तिसरं विधान आहे, विधवा स्त्रियांच्यासाठी शारदाश्रम ही संस्था स्थापन केली. आणि माझे पुराण हे आत्मचरित्र लिहिले. 4 व्यक्ती कोण आहेत? पंडिता रमाबाई, गोविंद बल्लाळ, आनंदीबाई कर्वे आणि रमाबाई रानडे. बाकी काहीही माहिती नसेल तर इतिहासचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता, हंटर कमिशन 2 वेळा तुम्ही अभ्यासता. एक होतं जे शिक्षणाशी संबंधित होतं आणि दुसरं हंटर कमिशन जे होतं ते आपल्याला माहिती आहे जालियनवाला बाग हत्याकांड जे झालं त्याच्यानंतर चौकशीसाठी आलेलं होतं. पण इथे तुम्हाला हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली असं दिलं. आणि मग इथे आपल्याला माहिती आहे की या संदर्भातलं काम आहे पंडिता रमाबाईंचं. त्याचबरोबर आता जे चॅलेंजमध्ये आहे तर स्टुडंट्सना डिस्कशनच्या माध्यमातून, त्यांनी घेतलेल्या डिस्कशनच्या माध्यमातून किंवा ॲनालिसिसच्या माध्यमातून हा पॉईंट 2-3 वेळा रिपीट झालेला आहे की आनंदीबाई कर्वे माझे पुराण, मग गोदूबाई असेल किंवा बाया कर्वे असेल या नावाने असेल तर हे त्यांचं आत्मचरित्र आहे. ॲटलिस्ट एक जरी ऑप्शन माहिती असेल तरी तुमचं उत्तर येतं इथे, कारण हंटर कमिशन पुढे साक्ष पंडिता रमाबाई आहे. सो बीला पंडिता रमाबाई असणारा ऑप्शन कुठे आहे? फक्त एकाच ठिकाणी आहे. माझं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4. तसं तर हा प्रश्न आयोगाने हॅशटॅग म्हणजे कॅन्सल केलेला आहे. त्याचं रिझन हे होतं की शारदा हे नाटक नाही आहे, संगीत शारदा असं त्या नाटकाचं नाव होतं, ज्याच्यामध्ये गोविंद बल्लाळ जे आहेत त्यांनी बालविवाहाचा प्रश्न मांडलेला होता. बट स्टील जर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं असतं किंवा इथे प्रिंटिंग मिस्टेक नसते तर मग या प्रश्नाचे मार्क्स आपले जायला पाहिजे होते का, की अरे हे तर मी कधी वाचलंच नाही मग माझे मार्क्स गेले. नाही, लगेच प्रश्न दिसला की गोंधळून नाही जायचं की काय विचारले, हे काहीतरी वेगळंच आहे. थोडंसं डोकं शांत ठेवायचं आणि ते ऐकण्याचा म्हणजे ते वाचण्याचा, लक्ष देण्याचा आणि कुठलं लॉजिक बसतं त्याचा विचार करायचा. जुने स्टुडंट ज्यांनी 3-4 वर्ष पेपर दिले त्यांना फारसा काही प्रॉब्लेम येत नसेल. बट ज्यांना फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक करायची किंवा सेकंड अटेम्प्टमध्ये ज्यांना अजून प्रश्नांची ओळख नाही आहे, ज्यांना प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट माहिती नाही आहे, ज्यांना माहिती नाही की अशा प्रकारचे पण प्रश्न येतात, त्यांच्यासाठी नक्कीच हे हेल्पफुल ठरेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1920मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता अगदीच सिम्पल क्वेश्चन, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, पण माहितीच नाही आहे नाव. काय करायचं? इतिहास ज्याने वाचला आहे किंवा इतकं तरी माहिती असतं, 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आला होता. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, मॉन्टफोर्ड कायदा ज्याला म्हणतो. मग आता मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड या दोघांचा विचार केला तर आपल्याला भारत मंत्री आणि व्हॉइसरॉय हे आहेत इतकं तर माहिती आहे. म्हणजे व्हॉइसरॉय आणि भारत मंत्री म्हटल्यावर हे तर येणार नाहीत. आणि रौलट ॲक्ट हा पण माहिती आहे, जालियनवाला बाग हत्याकांड, त्यामुळे हे येणार नाही. उरतं हेच. सो ज्यावेळेला एक्झॅक्ट आन्सर माहिती नसतं, हे मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं 2021च्या पेपरच्या आधी, 2022च्या पेपरच्या पण आधी, की बऱ्याचदा तुम्हाला प्रश्नाचं एक्झॅक्ट आन्सर माहिती नसतं. इवन करंट अफेअर्समध्ये तर हे खूप वेळा होतं की जे 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर माहिती नसतं की याचं काय आन्सर आहे, पण इतकं माहिती असतं की याच्यातले जे 3 पर्याय आहेत ते याचं उत्तर नाही आहे. म्हणजे जसं की करंट अफेअर्समध्ये एखादा प्रश्न असतो, ठराविक एका गोष्टीचा शोध कोणी लावला किंवा ठराविक एका ठिकाणी कुठल्या व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे. समजा मी ती संघटनाच कधी वाचलेली नाही आहे, मला नाही माहिती की त्या संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत, पण बाकीचे जे 3 व्यक्ती आहेत ते 3 व्यक्ती मला माहिती आहेत की जे वेगळ्या वेगळ्या संघटनांचे अध्यक्ष आहेत किंवा ते वेगळ्या कुठल्या तरी अँगलनी चर्चेत होते. मग अशा वेळेला जी 4थी व्यक्ती उरते ते त्याचं उत्तर असतं. पण आपण काय करतो, प्रश्न वाचला, मला माहितीच नाही आहे की ही संस्था कुठली आहे, याचे अध्यक्ष कोण असतील, आपण त्या प्रश्नाच्या ऑप्शन्सकडे जात नाही. आणि जेव्हा जातो त्यावेळेला पण आपण लॉजिक नाही लावत. आपण काय करतो,
प्रश्न वाचला, संस्था वाचली, बाकीच्या 4 व्यक्ती, ज्या 4 व्यक्तींची नावं दिलीत त्याच्यातल्या 3 व्यक्ती ओळखीच्या वाटल्या, त्यातली एखादी व्यक्ती वाचनात आलेली आहे व्यवस्थितपणे, अरे हां हे चर्चेत होते, कदाचित हे असतील, म्हणून आपण ते उत्तर देतो, जरी त्यांच्याबद्दल आपण ती माहिती वाचलेली नसेल तरीसुद्धा. आणि मग अशा वेळेला मार्क्स जातात. आणि म्हणून हे जर लॉजिक डेव्हलप करायचं असेल, तिथे एक्झाममध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नसेल, तर त्याच्यासाठी आधी ज्यावेळेला प्रश्नपत्रिका सोडवते त्यावेळेला ही जी काही टेक्निक असते ती फॉलो करायची असते, त्याची प्रॅक्टिस करायची असते. आणि मग ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मॅम घरी बसून पेपर सोडवताना तर डोकं फार चालतं, तिथे गेल्यानंतर नाही समजत, ज्यांना हा प्रॉब्लेम येतो त्यांनी हे करायचं असतं की इथे बसून ज्यावेळेला तुम्ही करताय, ॲक्च्युली पेपर सोडवताय, ज्यावेळेला क्वेश्चन्स सॉल्व्ह करताय, कुठलेही MCQ सोडवताय किंवा क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करताय किंवा टेस्ट सिरीज सोडवताय, PYQ करताय, त्यावेळेलाच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲप्लाय करायच्या असतात, त्या वापरून पाहायच्या असतात. मग तिथे चुकलं तरी चालतं, पण त्या चुकांमधून लक्षात येतं. जसं आता मी या प्रश्नांच्या बाबतीत सांगितलं, पेपरमध्ये डायरेक्ट प्रश्न पाहिल्यानंतर नाही लक्षात येते, इट्स ओके. पण जर तुम्ही आधी ती गोष्ट केलेली असेल तर ॲटलिस्ट तुम्हाला कळतं ना की मला कुठलं लॉजिक लावायचं आहे, पण तुम्ही कधीच ते आधी केलेलं नाही आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की आता ते जमायला पाहिजे, तर ते तसं ऑन दी स्पॉट नाही जमत. किंवा मग तिथे तुमचा टाईम मॅनेजमेंटचा इश्यू येतो, किंवा मग तिथे तुम्हाला असं वाटतं की अरे हे मला नाही जुळत आहे, किंवा तो प्रश्न अवघड वाटायला लागतो. आणि मग परत तुम्ही म्हणता घरात बसून बोलणं सोपं असतं, पण तिथे गेल्यावर कळतं काय होतं ते त्यांचंच होतं ज्यांनी आधी पूर्वतयारी केलेली नसते. ज्यांनी प्रॉपरली तयारी केलेली असते त्यांना तिथे गेल्यानंतर पण ते सुचतं, बाकीच्यांसारखं नाही होत की मग तिथे गेल्यानंतर सुचत नाही आणि घरी बसून सुचतं आहे. त्याच्यासाठी आधी तेवढी प्रॅक्टिस लागते, आधी त्या पद्धतीने तुम्ही विचार केलेला असावा लागतो, ती मेथड तुम्ही अप्लाय केलेली असावी लागते. ठीक आहे, आय होप तुम्हाला आजचं जे सेशन आहे ते हेल्पफुल वाटलं असेल आणि त्यासोबतच या सेशनचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये प्रश्न सोडवण्यासाठी डेफिनेटली फायदा होईल. याच्यानंतर एक विचार जस्ट डोक्यात आला होता की बरेचसे नवीन स्टुडंट आहेत, पहिला अटेम्प्ट आहे और दुसरा अटेम्प्ट आहे, आणि त्यांना एलिमिनेशन मेथडचा वापर कसा करायचा, स्पेसिफिकली जोड्या लावाचे जे प्रश्न आहेत, ठीक आहे, त्या संदर्भात. बाकी प्रश्नांच्या बाबतीत तर ऑलमोस्ट वापरतात, बट जोड्या लावाच्या प्रश्नांच्या बाबतीत याचं उत्तर कसं द्यायचं किंवा एलिमिनेट कसं करायचं हे बऱ्याच स्टुडंटचं कन्फ्युजन अजूनही होतं, किंवा जे नवीन आहेत ज्यांना माहितीच नाही आहे हे मेथड त्यांचंसुद्धा होतं. जर तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी जोड्या लावाचे प्रश्न सेम याच टाईपमध्ये सॅम्पल क्वेश्चन्स जे आयोगाने विचारलेले आहेत ते घेऊन येईन, जिथे तुम्ही जोड्या लावाचे ऑप्शन कसे एलिमिनेट करायचे आणि जोड्या लावाची उत्तरं कशी शोधायची हे शिकाल. आणि ते जर शिकलात तर कमीत कमी वेळेमध्ये तुमचे जास्तीत जास्त प्रश्नही होतील आणि ॲक्युरसी पण वाढेल. बट मला कमेंटमध्ये तसं कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल अशी आशा आहे. जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचं मत या व्हिडिओबद्दलचं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच हेल्पफुल व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.